भोगावती महाविद्यालय परिसरातील हुल्लडबाजीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रभावी उपाय सुरू केलेत। पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी भोगावती महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत। भोगावती महाविद्यालयाला पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी भेट दिली। काही दिवसांपूर्वी या परिसरात झालेला अपघात आणि त्यानंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। निर्भया पथकानं महाविद्यालय आणि एसटी थांबा परिसराची पाहणी केली। शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे, उपाध्यक्ष मोहन पाटील आणि संचालक मंडळासोबत सुरक्षाविषयक बैठक पार पडली। महाविद्यालय परिसरात कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली। पोलीस प्रशासनाच्या वतीनं महाविद्यालय परिसरात गस्त घालण्याचा निर्णय झाला। हुल्लडबाजी करणाऱ्या टोळक्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश क्षीरसागर यांनी दिले। यामध्ये पाहायला गेलं तर आम्ही फक्त ही मोहीम जी आहे महाविद्यालयापुरती मर्यादित न ठेवता जे बाहेर दंगा करणारे तरुण असतील, हुल्लडबाज करणारे तरुण असतील किंवा तरुणी असतील, कायदा सुव्यवस्था बिघडवणारे जे काही लोक आहेत ते लोक असतील, त्याविरुद्ध आम्ही बाहेर देखील कारवाई आमची राबवत आहोत। निर्भया पथक रोज आमचं गस्तीवर असून कायदेविषयक कारवाई निर्भया पथकामार्फत आम्ही जिल्ह्याभर राबवत आहोत।